पावसाची मोठी विश्रांती, शेतकऱ्यांचा जीव टांगणीला। राज्यात मुंबई आणि पुणे वगळता कुठेच जोरदार पाऊस झाला नाही। हे दोन ठिकाणे वगळता राज्यात मागील 15 दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याचे सर्वदूर पाहायला मिळत आहे। जून महिन्यात सरासरीपेक्षा कितीतरी कमी पाऊस पडला आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार मागील 100 वर्षातील हा तिसरा कोरडा जून ठरला आहे। जुलै महिन्यात पावसाचा साधा थेंब देखील पडला नसल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे। पिकाची वर्तमान परिस्थिती जाणून घेण्यासाठी आम्ही काही कोरडवाहू शेती करत असलेल्या शेतकऱ्यांना भेटलो, तर त्यांनी सांगितले की पाण्याअभावी कपाशी आणि सोयाबीन पिवळे पडत आहे, सोबत त्यावर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे। ज्या लोकांकडे पाण्याची सोय आहे त्यांनी स्प्रिंकलरद्वारे पिकाला पाणी देणे सुरू केले आहे, पण त्यांच्या मते जमीन इतकी तापली आहे की फार काही ओलीत होत नाही। शिवाय वरच्या पाण्यामुळे ज्या पद्धतीने पीक बहरतात ती विहारी अर्थात बोरच्या पाण्यामुळे बहरत नाही। पाऊस न आल्याने फक्त शेतकरी आणि पिकांवर यांचा परिणाम झाला असे नाही, तर पाण्याअभावी शेतात तण वाढल्यामुळे पाऊस न आल्याने फक्त शेतकरी आणि पिकांवर यांचा परिणाम झाला असे नाही, तर पाण्याअभावी शेतात तण न वाढल्यानं मजुरांना देखील मजुरी मिळत नाही। पिकांनी तग पकडावा यासाठी शेतकरी पिकात डवरे घालत आहे। शेतकऱ्यांच्या मते मागील 3 दिवसात डवऱ्याचे 3 फेर झाले आहेत। जर 1-2 दिवसात पाऊस आला नाही तर 50% पिके मरतील। मागील 15 दिवसापासून पावसाने जी विश्रांती घेतलेली आहे त्यामुळे शेतकऱ्याचा जीव टांगणीला लागलेला आहे। ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची सोय आहे त्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकात स्प्रिंकलर सुरू केलेला आहे। आपण माझ्या मागे बघू शकता की ते स्प्रिंकलर सुरू आहे, परंतु शेतकऱ्यांशी जेव्हा आम्ही संवाद साधला तेव्हा असं लक्षात आलं की वरच्या पाण्यामुळे जितक्या झपाट्याने पिकं वाढतात आणि त्याचा उत्पन्नावर जो परिणाम होतो तो या विहिरीच्या पाण्याने किंवा कॅनलच्या पाण्याने होत नाही। आपल्यासोबत तळेगाव येथील उमेश गुजर हे शेतकरी आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की पावसाने मागील 15 दिवसापासून दडी मारल्याने त्या पिकावर त्याचा नेमका कुठला आणि कसा परिणाम होत आहे। मी उमेश गुजर राहणार तळेगाव दशासर येथील शेतकरी आहे। तर मागील 15 दिवसापासून पाण्यानं दडीच मारलेली आहे आणि पुन्हा पाणीचं नावच नव्हतं, त्याच्यामुळे पिकांमुळे फार परिणाम पडलेला हवाचा। त्याची वाढ जी आहे ते रुकलेली आहे, बाकी त्यांचं म्हणजे असं त्याचं ग्रोथ राहिलेला नाही आहे। आम्ही आता त्याच्यामुळे ते पाण्यानं दडी मारल्यामुळे हे स्प्रिंकल चालू केले, तर याच्यामुळे काही ना काही फायदा होईल बा हे आता काम सुरू आहे आमचे। मागील 15 दिवसापासून पावसाने मोठी विश्रांती घेतल्याने केवळ शेतकरीच नव्हे तर मजूर वर्गावर देखील याचा परिणाम झालेला आहे। आपल्यासोबत आता विद्याताई शिंदे आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की पाऊस मागील 15 दिवसापासून पाऊस न आल्याने मजूर वर्गावर काय परिणाम झाला आहे। माझे नाव विद्या राजू शिंदे, विखेड टिटवा। हे पावसामुळे आमच्यावर एवढा परिणाम झालेला आहे की आम्हाला काम नाही लागत आहे, आम्ही घरी राहत आहे। बाकी आणखीन पावसाचीच थोडीशी अडचण आहे, मजुरी नाही आहे। आमचं जीवन पावसाच्यामुळेच आहे। पाऊस असला तर आमचे काम चालतात, मजुरी लागत नाही। असा दुष्काळ पडला की आम्हाला खूप अडचण जाते। शेतकऱ्यांना पण पाण्याची अडचण आहे आणि आम्हाला पण कामाची अडचण आहे। दिवस झाले दडी मारलेली आहे, त्यामुळे शेत पिकाचे भरपूर नुकसान होते आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे। पाऊस 15 दिवस झाले बंद आहे, त्यामुळे उत्पन्न आमचं हे फार कमी नसल्या काय, पण तरी पण आम्ही शेतकरी बंद वंचित असल्यासाठी आहेच। आता त्याआधीच आम्ही दुबार पेरणी केलेली आहे आणि आता पावसाने दडी मारलेली आहे। फार मोठं नुकसान होत आहे आमच्यावालं, यात काय करावं काही कळत नाही।